आमचे मित्र बऱ्याच टायमापासून आमची वाट बघून बघून कंटाळे, शेवटी त्याने चहा घेतला. आम्हाला येऊस तर काय थांबले नाही, पण त्याने आम्हाला आवर्जून बोललेलं. आता आम्ही चहा पिऊन आहे ना, आता आम्ही नाईट आहे ना आमची खरे घ्यायची. अरे आज शिवरात्र आहे. आज महाशिवरात्र निमित्त म्हणलं जरा एक व्हिडिओ छानसा बनवू. घरी पळून पळून काय करायचंय, उठला का पळाला, उठला का पळाला. जिंदगी आपली पळण्या पळण्यात चालली इकडं. थोडा आरामशीर रिलॅक्स जाऊ कधीतरी. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात सगळ्यांना मित्रांनो. आणि सर्वात अगोदर माझ्याकडून तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता वाजलेले 7, आमची ड्युटी संपलेली, त्याच्यामुळे आता आम्ही फ्री झालेलो आहेत आणि आम्ही निवांत पण जाऊ शकतो घरी. पण म्हणलं चला चहा पिऊया, आज शिवरात्र पण आहे, महाशिवरात्र. तर आज आपण घरी जाऊन आहे ना, आपल्याला बरेच उद्योग आहेत ते पण करायचे. आणि आमचा मित्र एकदम जीवलग सखा यार तेव्हा आम्हाला सोडून चाललेला आहे. आम्हाला खूप वाईट वाटते, पण आता काय त्यांनी आमचा विचार नाही केला. आम्ही म्हणलं नका जाऊ, पण नाही म्हणलं आम्हाला जायचंच. पण ते काम त्यांचं चांगलं झालं, ते मोठे बॉडीगार्ड झाले, त्याचा आम्हाला अभिमान आहे. अजून महापालिकेचं नाव ते उज्ज्वल करतील, मोठं करणार, आणि सुरक्षा दलाचं पण. तर चला आता मी चहा पितो, चहा एकदम टेस्ट. आणि आम्ही ना इकडे स्पेशल चहा प्यायला, असा चहा आहे ना अख्ख्या मुंबईत कुठंच भेटत नाही. त्याच्यामुळे आम्ही चहा प्यायला इकडे येतो. कुठं पण गेलो ना ह्या चहाची ना आम्ही आठवण करणार म्हणजे करणारच, कारण चहाच एवढा भारी बनतो, एक नंबर. नाथ खोळा चहा, असा चहा अख्ख्या महाराष्ट्रात भेटत नाही कुठं. दिन काय तुम्हारा एक्सपीरियंस बताओ जरा वीडियो में, एक्सपीरियंस बताओ ना चाय बनाने का. हाँ, कितने साल से बना रहे? 10 साल से एक्सपीरियंस. ऐसे घोट घोट के चाय बनाता है ना, पूरा निचोड़ देता है. पाहू शकत टोस्ट आहे, काजू बदाम टोस्ट आहे. तुम्ही इथं सूत्रसंचालन करू नका, हे आपला युट्यूबला व्हिडिओ जाणार आहे. कारण आमचे नितीन सर आहेत ना, ते सूत्रसंचालन मध्ये एकदम माहेर आहेत. कारण त्यांचं बदलापूर मध्ये आणि अख्ख्या मुंबई आणि सुरक्षा दलामध्ये ना कोणीच हात पकडू शकत नाही. कपूर काय करतोय? हा, काहीतरी बोला नसतं काय, उरण टाकत. ते जाऊ दे रे, दुसरं बोल काहीतरी. सगळ्यांनी मिळून हे खाल्लं, काय बोललोय? अरे वा, एक नंबर, व्हेरी गुड. मित्र शायरीचे बादशाह मिस्टर जालू, पण आज त्यांच्या शब्दाला धारच आहे ना. धार गेली कुठं काय कळा ना. सकाळ त्यांना डायलॉग सुसा ना काय म्हणला, एखादा डायलॉग आपल्या व्हिडिओ मध्ये घ्यावा. धार कुठं जरा गायब झाली, जरा शोधावं लागेल. संध्याकाळी सकाळ श्रेष्ठीला काय एवढी गर्दी नसती, कारण लोक आहे ना तिकडून येतात, इकडून लोक जात नाहीत. त्याच्यामुळे आपल्याला आहे ना जागा पण आरामशीर भेटते. त्याच्यामुळे ट्रेन पकडायचं काय एवढी गडबड नसते, कारण गाड्याच इथून सुटतात. गाड्याच इकडून आपण घेऊन जातात, तिकडून लोक घेऊन येतात. श्रेष्ठ स्टेशन बघा, एकदम जुनं आहे, पण नजारा एक नंबर तगडा. आपल्याला ना मॉर्निंगला जाताना एकदम निवांत जागा भेटते, कारण जी एकदम विंडो सीट जी म्हणन तिथं जागा, कारण गर्दीच नसते. आपणच असतो ट्रेनमध्ये, तिकडून येताना जागा पकडायचं म्हणजे एकदम मोठा टास्क असतो. त्याच्यामुळे ना आपण निवांत हे पहा, सगळी गाडी खालीच आहे, निवांत सगळे आपण आहेत, सगळे 2-4 जण पुढे जाऊन जरा भरते. पण आज सुट्ट्या असल्यामुळे काय आज काय एवढी गर्दी. आता आपण आहे ना 60 स्टेशनला पोहोचलो होतो ना. आता आपल्याला ना पार्किंगला जायचं ना, आपली गाडी घ्यायची आणि आता आपण आहे ना डायरेक्ट घरी जाणार आहे. आज महाशिवरात्र असल्यामुळे ना मला वाटतं सगळ्यात मंदिरात गर्दी असणार आहे. इथं आहे ना स्टेशनला बाजूला आहे ना छोटंसं मंदिर आहे, इथं पण जरा सकाळ गर्दी झाली. महाशिवरात्र असल्यामुळे ना लवकरच फुलवले आणि हारवले ना दुकानं लावलेले होते, आणि आपल्याला पण मंदिरात जायचं होतं. तर म्हणलं आता आपण जाताच आहे ना शाडवरून ना हार देवाला घेऊन जाऊया. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अरे झाले का नाही झोप? हा, अरे काय किती टाइम झोपताय हिरो? झाले का नाही झोप? पप्पा आले, उठ लवकर.
सैने तर तोंडच झाकून घेतलं बाबा. मित्रांनो बघा 9 वाजल्यात घरी यायला. आमची 7ची ड्युटी संपलेली आहे. तर 2 तास प्रवासातच जातात. माणूस एकदम मित्रांनो असे प्रकारे 9 वाजलेले आहेत घरी यायला. आपली ड्युटी ना 7ला संपली आणि प्रवासाने थकून जातं माणूस. 2 तास लागत आहेत. आणि आता आपल्याला ना आवरून आहे ना लवकरच मंदिरात जायचं. म्हणजे कसं झोपायला, कारण नाईटला काय एवढं झोपायला भेटत नाही. त्याच्यामुळे आराम महत्त्वाचा आहे. आराम केला तरच माणूस फ्रेश राहतं. नाही तर काय खरं नाही, पोटात नसते खलबली ती असं माणूस थकून जातं. त्याच्यामुळं लवकर आवरतं आणि मंदिरात निघतो आणि नंतर मग आपला आराम करता येईल. असे पण आता मित्राला बोललेलं जरा 1-2 शूट्यात ते पण करतो. सही बोल. गुड मॉर्निंग. झाली झोप रुद्र? झाली झोप तुझी? हे काय रुद्र रुद्र करतात? जा खाली जाऊन दूध घेऊन या. दूधवाल्यानं दूध दिलं नाही? त्याला आलाच नाही दूध मला. अरे यार मग फोन तर करायचा ना सई मम्मीने. मी येताना घेऊन नसतो आलो दूध. मी याची चुकी कोणाची? आणि मग सई आता जातो. नाही जा ना पिल्या. सकाळ सकाळ नाही बोलू नाही. जा. पप्पाचं ऐकायचं ना. मग जायचं आपल्याला मंदिरात लवकर आवरून. तर पटकन पैसे. जा बरं. घे पैसे घे. चाललं रे माझं पिलू लय हुशार रे. पप्पाचं काम ऐकत ते, मम्मीचं नाही ऐकत. फक्त पप्पाचं ऐकतं ना. हा जा. मम्मी नुसती ओरडते ना. रुद्र तुला पण ओरडते नुसती मम्मी. तर मित्रांनो आता आपली सगळं तयारी झालेली ना. आपल्याला आता लवकरच मंदिरात निघायचं. पण रुद्रचा काय आवरानात. रुद्र बसलाय खारी खात. आता का आवरता येईल केव्हा जातो आम्ही? आता किती टाइम होतो काय माहिती. रुद्र आवर ना. सई लवकर ब्रश कर बरं तू लवकर. रुद्र तुझं पण आवर. तुला नाही यायचं? जाऊ मग मी एकटाच? हा जाऊ का? यायचंय तुला? मग आवर. आंघोळ करायचं तुला अजून खरे सगळ्या खरे खायचं. एका दिवसात नाही संपणार पिला त्या. तिला चहा दूध दे. मी सांगतो तुला. देवप्पाला. रुद्र कुठं चालला? हा देवप्पाला खाली. ज्ञान संन्यासे वृक्षाचा भेटधाव कुसे एक उदाहरणे त्या पैसे कोटी आहे. महाशिवरात्र असल्यामुळे ना मंदिर छोटं असलं तरी पण आहे ना खूप जाम गर्दी होती. आणि त्यातले त्यात इथं आहे ना सप्ताह असतं 2-3 दिवसाचा. त्याच्यामुळं गर्दी आणि महाप्रसादाचं वाटप पण होतं. तर आपण दर्शन घेतलेलं आहे ना. आता आपण आहे ना आता घरी निघणार आहे. दर्शन घेऊन आल्याच्या नंतर रुद्रन ते म्हणले पप्पा आम्हाला थोडं गार्डनमध्ये खेळायचं. बरं म्हणलं खेळा. मग मी पण थोडा वेळ बसतो. मी मग नंतर घरी जाऊन आराम केला. मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ना तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.